सुंदर पद्धतीच्या पावल्या आहे बघा, किती लहान मुलं आहेत. बाबा आनंद म्हणजे आनंदाचा पूर आहे. गावोगावात 2 पार्टी राजकारण असताना आमच्या गावात 2-4 पार्ट्या असतात, पण देवाच्या एका बाबतीत. ठिकाणी बसून देवाच्या बाबतीत सगळे एकत्र येतात आणि एकमुखी होऊन देवाची सेवा करतात. बरोबर आहे. अगोदर देशभक्ती केली, हा राष्ट्रभक्ती केली हा आणि आता हरिभक्ती आता हरिभक्ती धर्मभक्ती. त्याच्या मागला उद्देश. 19 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली. हा त्यानंतर इथं सिव्हिलमध्ये बी केली. हा. आता 8-10 दिवस झाले रिटायर झाले. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर हा आमचे गुरुजी हनुमान महाराज हा, शेळके हा. यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही ह्या परमार्थामध्ये आलो. तेव्हापासून आम्ही ह्या परमार्थामध्ये 4 वर्षापूर्वी आमचे बाबाजी आले. हा. मग आता त्यांच्यापासून ही दिंडी सुरू झाली. 30 वर्षी सेवा करून आता परमाकर पुढे आलेलो तिकडे आता. असं आहे का? 30 वर्षी सेवा. कसा आनंद आहे बरं? या आनंदासारखा कुठलाच आनंद नाहीये. बरं. हा आनंद स्वामीच्या सानिध्यामध्ये आम्ही चाललेलो आहे. महाराजाची कृपा आहे. म्हणजे खरंच रामकृष्ण हरी. आज आपण बघतोय की सध्या पंढरीच्या वाटेवर अनेक दिंड्या मार्गस्थ झालेल्या आहेत. आज आपल्या श्री क्षेत्र निर्मळनाथ संस्थान वांगी या ठिकाणाहून ही दिंडी येत आहे आणि या दिंडीचं कशी सुरुवात झाली, या दिंडीचं कुणी सुरुवात केली याचाच विचारपूस करण्यासाठी आपल्या सोबत स्वामीजी आहेत. स्वामीजी रामकृष्ण हरी. सर्वात अगोदर हे कसं सुचलं की निर्मळनाथ महाराजांच्या या दिंडीत या सर्व दिंडीचा मार्गक्रमण किंवा प्रस्थान आपण करायला पाहिजे, पंढरीला या भागातून लोक नेले पाहिजे? प्राचीन नाथ परंपरेची समाधी आणि गावातले सर्व बरेच भक्तमंडळ पायी वारीला जात असतात. तर आपली दिंडी असावी अशी गावातच भक्तांनी संकल्पना निर्माण केली, मला सांगितलं आणि सर्व गावच्या सहकार्यानं परिसराच्या आणि आपलं वारकरी मंडळी सर्व भजी आणि मंडळांच्या इच्छेप्रमाणे मग आम्ही संकल्प केला आणि संकल्प पूर्ण झाला. म्हणजे आपले हे निर्मळनाथ जे बाबा आहेत हे कोणत्या काळात होऊन गेले? समाधी 1000 वर्षापूर्वी समाधी असेल. बघू शकता तुम्ही 1000 वर्षापूर्वीची ही समाधी आहे आणि वांगी हे जे गाव आहे आपल्या बीड तालुक्यातील त्या ठिकाणी हे स्थान आहे आणि स्वामी अभिनंद महाराजांच्या नेतृत्वाखाली श्री निर्मळनाथ संस्थांची ही दिंडी जाते. आता हे किती वर्ष आहे? हे आमचं 4थं वर्ष. आणि किती लोक सोबत असतात? आमचं पोहोचन तर 30 सुरुवातीला 250-250 असतात. किती मुक्काम होतात? 2 मुक्काम होतं, 6 मुक्काम पंढरपूर. आता या रथामध्ये पादुका आहेत का? चरण पादुका. तुम्ही बघू शकता आपण बाबा आपल्याला दाखवत आहेत की पादुका आहेत. ही जी मुलाखत बघत आहेत ते सर्वजण याचं दर्शन घेत आहेत, बघू शकताय. आणि या सर्व गोष्टीमध्ये कोण कोण सहभागी असतात बाबा? म्हणजे आपल्या गुरुकुलाचे अध्यापक सत्यमभाऊ लाटे, रामेश्वर महाराज आणि त्यांचे सर्व विद्यार्थी. त्यांचे विद्यार्थी आणि मित्र आमच्या गावचे वारकरी मंडळ हनुमान महाराज अतिशय प्रयत्नानं आणि सर्व गावच्या पूर्ण पूर्ण गावाचं सहकार्य प्रत्येक गावातला घरातला प्रत्येक घरातली 1-2 माणसं दिंडीत आहेत. दिंडीत आमची गावातून 200 लोकांनी केली. वा वा. म्हणजे वांगी गावातून 200 लोक. तुम्ही बघू शकता वांगी गावातून 200 लोक आहेत. इकडं आता पावल्या खेळत आहेत विद्यार्थी. पावल्या चालू आहे आणि सुंदर पद्धतीच्या पावल्या आहे बघा, किती लहान मुलं आहेत. बाबा आनंद म्हणजे आनंदाचा पूर आहे. स्वर्गातले देव पण याची इच्छा करतात असा. जे लोक आले नाही त्यांना आम्ही त्यांचं दुर्भाग्य सांगतो. नाही, संतांनी पण वर्णन केलं नाही की हा सोहळा सुख सोहळा स्वर्गापन्न नाही. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ही आहे स्वामी निर्मळनाथ महाराजांच्या संस्थांवरून निघणारी ही दिंडी.
वागदाऱ्यातील अध्यापक आहेत रामेश्वर महाराज शास्त्री. रामेश्वर महाराज, काय सांगाल, हे किती वर्ष आहे दिंडीचं निर्मळनाथ महाराजांच्या? स्वामी निर्मळनाथाच्या पालखी सोहळ्याचे 4थं वर्ष आहे. हां. आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये श्री क्षेत्र वांगी, श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपाचा स्वामी निर्मळनाथ आपल्या गुरुकुलातील विद्यार्थी पण आहेत सोबत. गुरुकुलातील जवळजवळ 40 विद्यार्थी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सर्व अध्यापक आहेत, गुरुवरी आहेत आणि काल मला वाटतं भारतानंद स्वामीजी पण आले. परमपूज्य आदरणीय यतींद्र कुलतील परमपूज्य आदरणीय भारतानंद स्वामीजी या प्रस्थानाकरता आले होते. स्वतः स्वामीजी या दिंडीमध्ये 5 किलोमीटर चालले. वा. वारकरी संप्रदायामध्ये ही स्वामी निर्मळनाथाच्या दिंडीचं प्रस्थान करण्याकरता स्वतः गुरुवरे स्वामीजी येऊन त्यांनी आशीर्वाद या पालखी सोहळ्याकरता दिलेले आहे. बरोबर आहे. आपल्यासोबत बघा किती छोटे वारकरी. नाव काय महाराज? हा, तेजेश महाराज. तुमचं काय महाराज? उगले महाराज. सगळ्यात जास्त वादक हे राहिले हे नाही आहेत ना, इकडं सपकाळ महाराज आहेत आणि यासोबतच हे बघा विद्यार्थी आणि आपले गुरुवर्य श्री लाटे महाराज पण या दिंडीमध्ये आहेत. बाबा, काय सांगाल, हा सुख सोहळा स्वर्गात नसतोय, काय सांगाल या दिंडी सोहळ्याविषयी? रामकृष्ण हरी. स्वामी निर्मळनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा आहे. या पालखी सोहळ्याचे चालक मालक सर्वांचे पारमार्थिक मार्गदर्शन पूज्य अभेदानंद बाबांच्या सहवासामध्ये आम्ही सर्वजण अत्यंत आनंदामध्ये पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहोत. काय सांगाल बाबा, आता ही दिंडी किती दिवस मुक्काम करून करत जाते? आता ही दिंडी 9मीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचत. आणि विद्यार्थी सगळे सोबत? हो, सगळे विद्यार्थी वागदऱ्यातील. आणि कीर्तन कुणाचे असतात रात्रीच्याला? बाबांच्या आज्ञेने, हां, अभेदानंद बाबांच्या आज्ञेने आणि त्यांच्याच कृपेने वागदऱ्यातील गुरुकुलातील विद्यार्थ्यांची कीर्तन बाबा करून घेतात. आता हे गुरुकुलातील विद्यार्थी खूप दूर दूरहून आलेले आहेत. आम्ही आलेलो आहेत गुरुकुलावर आणि बघितलेलं वातावरण सगळं. ज्या तुम्ही निस्वार्थ वृत्तीने गुरुकुल चालवतायत, तुम्हाला आजूबाजूची जी वळेवाडी, आनंदवाडी, छोटी छोटी गाव आहेत, हे जे सहकार्य करतात मधुकुरीच्या स्वरूपात, ह्या सर्व वातावरणाला ते लोक भारावलेले आहेत. आणि आज तर दिंडी निघते, दिंडीमध्ये आनंद आहे. काय सांगाल एकूण सर्व वातावरणामुळे? एकदम आनंदमय वातावरण आहे आणि बाबांच्या अत्यंत प्रयत्नाने हा निघालेला पालखी सोहळा आहे. बाबांजींमुळे वांगी तथा परिसरातील सर्व भाविकांना हा भक्तीचा मार्ग अत्यंत सुलभ झालेला आहे. बाबांच्याच अत्यंत प्रयत्नामुळे ही सर्वांना एक भक्तीची, एक आनंदाची धुरा किंवा आनंदोत्सव साजरा करण्याचं, पंढरीकडे जाण्याचा एक लाभ सर्वांना प्राप्त झालेला. बरोबर आहे. हे विद्यार्थी आहेत आणि स्वतः बाबा सोबत आहेत आणि सर्व गावकरी बांधव, ज्येष्ठ वांगीमधील आसपासच्या गावातील सर्व ज्येष्ठ वारकरी माता भगिनी सर्व या दिंडीमध्ये जात आहेत. आणि स्वतः स्वामीजी अभिनंदन महाराज जी आहेत आणि स्वतः त्यांच्या गावातील त्यांचे सर्व जे काही बाबा असतील, सर्व माजी सैनिक असतील. वा, माजी सैनिक आहेत का? या माजी सैनिक पण या ठिकाणी सोबत आहेत. बाबा, काय सांगाल, वांगीमधले तुम्ही स्थानिक आहात आणि वांगीमधून एवढं मोठं पुण्याचं कार्य होतंय, जे कार्य मोठमोठ्या संस्थानिकांना जमत नाही ते तुमच्या छोट्याशा गावातून होतं, ही आनंदाची गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. माझं नाव हनुमान महाराज शेळके वांगीकर. ही अनादी परंपरा आहे. स्वामी निर्मळनाथ महाराज हे केव्हापासून हे कोणी सांगू शकलेलं नाही. पण गेल्या 4 वर्षापूर्वी स्वामीजी श्री हरिभक्तीपरायण अखंडानंद महाराज गिरी हे या संस्थानाला येऊन रुजू झाले आणि तेव्हापासून त्यांनी इतकी तपश्चर्या केली या देवाच्या बाबतीत. एका टायमाला जेवण करणं, साधना केली, खूप साधनं केली आणि त्या साधनेच्या जोरावर देव त्यांच्याशी संवाद करू लागले. रात्री देवाने त्यांच्या संग संवाद साधला. त्यावेळेस देव प्रसन्न झाला आणि सगळे लोक एकत्र आले. आमच्या गावात गावोगावात 2 पार्टी राजकारण असताना आमच्या गावात 2-4 पार्ट्या असतात, पण देवाच्या बाबतीत ठिकाणी बसून देवाच्या बाबतीत एकच पक्ष अगदी वारकरी. कोणाच्या मनात काहीच नाही तसलं. सगळे एकत्र येतात आणि एकमुखी होऊन देवाची सेवा करतात. बरोबर आहे. शेळके महाराज आपल्यासोबत फौजी म्हणून आता वारकरी आहेत बरं का, म्हणजे खरं आहे बघा, जय जवान जय किसान अशी जी भूमिका आपल्या देशाची. काय सांगाल फौजी भाऊ? अगोदर देशभक्ती केली, हा, राष्ट्रभक्ती केली हा, आणि आता हरिभक्ती आता हरिभक्ती, हाच एक धर्मभक्ती त्याच्या मागला उद्देश आहे. वा. बाकी आणि बाबाचा आशीर्वाद असल्यामुळे हा. हे सर्व संत महंताच्या सेवेमध्ये भगवंताची कृपा झाली. वा. कृपादान केले संती कल्पांती हे करेन, त्या नियमाने आता काय नाव बाबा महाराज तुमचं? रोहिदास महाराज शेळके. तुमची भावकीच आहे. रामकृष्ण रे. काय नाव महाराज? मोहन महाराज शेळके. वा वा. 19 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस केली. हा, त्यानंतर इथं सिव्हिलमध्ये बी केली. हा. आता
8-10 दिवस झाला रिटायर झाले अरे वा वा आणि लगेच परिस्पर्श झाला म्हणा तुम्हाला. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर हा आमचे गुरुजी हनुमान महाराज हा, शेळके हा. यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही ह्या परमार्थामध्ये आलो. तेव्हापासून आम्ही ह्या परमार्थामध्ये 4 वर्षापूर्वी आमचे बाबाजी आले. हा. मग आता त्यांच्यापासून ही दिंडी सुरू झाली. वा वा. त्यामुळे आता आम्ही दिंडीचा आनंद घेतो. अजून कोण आहेत फौजी तुमच्यासोबत? वा 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 रामकृष्ण अरे काय नाव आहे महाराज? अरुण हुरपुडे हा काय किती दिवस सेवा होती? 30 वर्षी सेवा करून आता एक आलेलो तिकडे आता. असं आहे का? 30 वर्षी सेवा. कसा आनंद आहे बरं? हे आनंदासारखा कुठलाच आनंद नाहीये. बरं. हा आनंद स्वामीच्या सानिध्यामध्ये आम्ही चाललेलो आहे. महाराजाची कृपा. म्हणजे खरंच फौजी तुम्हाला म्हणजे मला सांगायला आज नवीन या फौजी या ना फौजी या ना. अहो या ना अहो या की फौजी मला वाटलंच मागाशी यांच्या मिशावरून की फौजी असतील. इथं मध्यभागी या मध्यभागी. हे पण रिटायर आहेत का? अरे वा हे तरुण दिसत आहेत. तुमचं नाव काय महाराज? पोपट हाडोळे. किती वर्ष सेवा झाली? माझी 14. 14 वर्ष. आणि आता गावाच्या सर्व धार्मिक सामाजिक या परिस्थितीमध्ये तुम्ही सहभागी असाल. काय वाटतं या दिंडीमध्ये? खूप भारी वाटतंय. बरं जशी आपल्याला लष्करी प्रशिक्षण असतं अगदी तसं वाटतंय की नाही इकडे चालल्यावर? अगदी तसं. इथं बघा तुम्हाला लष्करामध्ये मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही. लष्करामध्ये काय खावं काय प्यावं किती दिवस तुम्हाला तग धरायची असते बर्फामध्ये अगदी तसंच इथं तोलून मोलून खावं लागतंय भजन म्हणावं लागतंय चालावं लागतंय. काय सांगाल लष्करी प्रशिक्षणाचा इथं किती फायदा होतो? खूप फायदा आहे. एक डिसिप्लिन. बरोबर आहे. नियम जे नियम तुम्हाला लष्करामध्ये आहेत ते तुम्हाला इथं पण उपयोगी पडते. रामकृष्ण हरी काय महाराज नाव? कृष्णारी प्रभाकर शेळके. शेळके महाराज काय सांगाल कसा आहे आनंद? ती तुम्ही लष्करातली वारी केली आता पंढरीची वारी करताय. लष्करात 28 वर्ष केली वा आणि 4 वर्ष झालं रिटायर होऊन. वा तेव्हापासून महाराजाच्या सानिध्यामध्ये छान वाटतंय आणि बाबाजीचं मार्गदर्शन खूप छान आहे इथं. त्यामुळे आम्ही बी बाबाजी संग कसं असतंय संत येतात संत राहतात संत काम करून जातात पण संतांच्या सोबत जर नाही राहिलं तर संतांना काही दोष नाही तो आपला दोष राहतो. तुम्ही संतांच्या सोबत आहे त्याच्यामुळे तो तुमचा एक चांगला भाग आहे. तुम्ही परिसराच्या सोबत आहे तुमचं सोनं होणारच आहे. स्वामी निर्मळनाथ महाराजांचं जे म्हणजे आपण कालबाह्य झालेलं संस्थान आज जर आपण सगळ्यांना माहिती होतं बाहेरच्या लोकांना माहित होतं काय की निर्मळनाथ महाराजा माहिती बाबा अगोदर निर्मळनाथ तुमच्या गावालाच माहीत असतील. आज आमच्यासारख्या लांबच्या लोकांना माहीत होणार आहे. निर्मळनाथ महाराज हे नाथ परंपरेतील फार मोठे गुरु होऊन गेले 1000 वर्षाची त्याच्या अगोदरची परंपरा आहे. हे संस्थान फक्त बांधकामाने फक्त पैशाने मोठं न व्हावं ही भक्ती वाढवावी ही एक हेतू धरून स्वामीजी पूज्य स्वामीजी भारतानंद स्वामीजींच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व शिष्य त्यांचे साधक आपल्या अवतीभोवती आहेत. तुमचं भाग्य आहे पण तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या अवतीभोवतीच्या गावात तशी सोबत देत आहात का? हा सहकार्य आमच्या परिसरातले सगळे गाव आम्हाला सहकार्य करतातच. पण आमच्या गावाच्या वतीने आम्ही असं समजतो महाराज आले म्हणजे गंगा आली आंबावरी हा संत पावले साजिरी गंगा आली आमावरी तेथे करीन आंघोळी उडे चरण रजळी. या न्यायाप्रमाणे गंगा जशी वाहत जाती समुद्रापर्यंत सगळ्या झाडांना पाणी देत जाते तसे आमचे स्वामी अभेदानंदजी गिरी महाराज यांनी मूड हीन दुबळे चांगले ज्ञानी सगळ्यांना बरोबर सगळ्याची घेतले मोड बांधली आणि सगळ्यांचा उद्धार करण्याचा हेतू त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून सगळं गाव परिसर पंचक्रोशी वागदारा गुरुकुल सगळं स्वामीजींच्या पाठीशी आहे. आणि एवढीच आम्ही अपेक्षा करतो की ह्याला जास्तीत जास्त बहर कसा येईल येवले शिरोप लावलेद्वारे त्याचा येऊ गेलं गगनावर या न्यायाप्रमाणे त्याला जास्तीत जास्त बहर यावा. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे करू शकता ते कुणी करू शकत नाही असं महाराष्ट्र पाहतो. शेळके महाराज हे बघा सज्जन शक्ती आणि सैनिक शक्ती जर एकत्र आली तर काय होऊ शकतंय तुमच्या दिंडीतून दिसतंय. हे पाच परिपाय बी शुद्ध अंगी जर सैनिक आमच्या बरोबर वारकऱ्याचे असतील तर वारकरी काय करू शकत नाही. बरोबर आहे. एक म्हणजे आम्हा करी ब्रह्मांड ठेंगणे या न्यायाप्रमाणे आम्ही किती मोठे होऊ शकतो सैनिकांच्या जीवावर. आणि तुम्ही बी आमच्या पाठीशी जर असले नाही आम्ही तुमच्या पाठीशी नाही आम्ही तुमचे लेकर आहेत. आणि तुमचे सगळे माता भगिनी पण असतात. किती असतात माता भगिनी पण? 100-150 माता भगिनी. तुमच्या या दिंडीला सत्कार्याला निर्मळनाथ महाराज नक्कीच यशस्वी करणार आहेत. आम्ही तुम्ही मोठे करणारे कोणीच नाहीत. निर्मळनाथांच्या मनात आलं तर काही होणार आहे. आमचे स्वामीजी म्हणते आपला देव काय गरीब नाही. हा जे काही धरलं ते कडीला गेलं. वा 10 गुंठे जागा घेतली पंढरपूर. वा 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 आणि नुसत्या गावातल्या मुली ज्या बाहेर गावी नांदाय गेल्या त्यांना नुसतं म्हणलं आपल्या दिंडीला रथ पाहिजे का? त्या म्हणलं हो. म्हणलं 1,000 रुपये तुम्ही देऊ शकता का उभ्या आयुष्यात? त्या म्हणलं लगेच दिले. बघा ना किती सुंदर रथ. 10 लाख रुपयाचा रथ वा वा नुसत्या मुलींनी दिलेला रामकृष्ण आहे. वा
या अशा प्रकारे खरंच शेळके बाबा तुम्ही जे कष्ट घेताय, तुमचे गावकरी तुमच्या माता भगिनी जे कष्ट घेत आहेत आणि स्वामीजींना जे सहकार्य करतायत त्यांना जे पाहिजे ते आपोआप निर्मळनाथ महाराज करून घेत आहेत. स्वामीजी, हा जो चाललेला खटोटोपे धर्मसेवेचा देशभक्तीचा हा तुमच्या हातून असाच वृद्धिंगत होणारच आहे, कारण निर्मळनाथ बाबा तुमच्या पाठीशी आहेत. स्वामीजींच्या आज्ञेवरून तुमचं सर्व कार्य सुरू आहे आणि नाथांची कृपा काय असते आम्हाला पण परिचय आहे, कारण आपली ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस आमचं पण गैबीराजांचं गैनीनाथांचं आम्ही जीर्णोद्धार सुरू केला होता. नाथांची कृपा काय असते एक थोडक्यात सांगा, आपण समारोपाला जाऊयात. नाथांची कृपा तशी परंपरा जी संक्षिप्त होती, माऊलींनी तिचा विस्तार केला. एक गुरु अनेक शिष्य. आणि तीच परंपरा वारकरी संप्रदायाच्या जन्माला आला आणि तीच जर वांगीतून पुन्हा वांगीसाठी ती परत प्रस्फुटित झाली आणि ती ह्या रूपानं चालत आहे. वा, धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. सद्गुरु वेंकट स्वामी महाराज की जय.